सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे। दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। सांगोल्यातील वाडेगाव येथे मान नदीत विहीरची दुरुस्ती करण्यासाठी उतरलेल्या मजुरांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झालाय। 9 मजूर विहिरीत उतरून काम करत असताना अचानक दोन्ही बाजूची वाळू सरकली आणि 40 फूट विहीर वाळूने बुजली आणि 8 जण या वाळूच्या ढिगाऱ्याखाली अक्षरशः गाडले गेले। हा प्रकार सकाळी 12 वाजता घडला। सध्या या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आलेत आणि 10 जेसीपीच्या सहाय्याने वाळू उकरायचं काम सुरू आहे। अद्यापही मृतदेह हाती लागली नसल्याचं समोर येत आहे। विहिरीचं दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि शेताकाठी असणाऱ्या नदीच्या जवळपास हे विहिरीचं काम दुरुस्तीचं सुरू होतं रिंगचं, आणि अशी शक्यता वर्तवली जाते की त्या पर्टिक्युलर लिफ्ट करणाऱ्या क्रेनला लोड आल्यामुळे ते खाली ढासळलं आणि सोबतची सर्व माती त्या विहिरीमध्ये कोसळली आणि हे खाली दबण्याची शक्यता वाटते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।